जय जय रघुवीर समर्थ। जिणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची। अहम भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 159 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे अशा पद्धतीने या 6 शास्त्रांचं वेदांताचं आपल्याला एक प्रकारे मर्यादा अधोरेखित करताना एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य सांगितलं की स्वयेशेष मौनावला स्थिर पाय। जिथं हा सहस्त्रमुखाचा शेष देखील मौन होतो, स्थिर होतो, मना सर्व जाणीव सांडूनी राहे। सज्जनो, हे असे श्लोक ऐकल्यानंतर कदाचित एखादा वेदांताचा अभ्यासक, एखादा या 6 शास्त्रांचा अभ्यासक म्हणेल, अरे आपण व्यर्थच याचा अभ्यास करतोय, कशाला वाचायचं, कशाला लिहायचं, समर्थांनी तर सांगितलं हे काही वाचू नका, असा त्याचा अर्थ आहे का? बघा, आपल्या समर्थांच्या चरित्राचा जर आपण नीट अभ्यास कराल ना, तर टाकळी येथं समर्थ ज्ञानोपासना किती प्रमाणामध्ये करत होते। पहाटे 4ला उठून नदीच्या पात्रात उभं राहायचं, गायत्रीचं पुरस्चरण करायचं, रामनामाचं पुरस्चरण करायचं, ते कधीपर्यंत? सूर्य माथ्यावर येईपर्यंत। तत्पश्चात माधुकरी मागून भोजन आपलं झाल्यानंतर दुपारी ते शास्त्राध्ययनाला बसायचे। समर्थांनी सर्व ग्रंथ जवळजवळ कंठस्थ केले। असं कुठलंही शास्त्र नाही जे समर्थांच्या दृष्टीखालून गेलं नाही। मग याचा अर्थ समर्थ आपल्याला कधीच शास्त्राध्ययन करण्याचा निषेध करतील असं मनामध्ये देखील विचार आणू नका। हे सगळं आपल्याला अत्यंत मिळालेलं खूप मोठं वैभव आहे, वेद वेदांत वाक्य। मग समर्थांना नेमकं काय सांगायचंय, काय आम्ही नेमकं करावं? आता हे काय करावं हे सांगताना समर्थांनी त्या काळच्या व्यवहाराला उचित असं एक उदाहरण दिलेलं आहे। बघा, जुन्या काळामधली घरं आहेत, जुन्या काळामधले हे वाडे आहेत, काही फार स्वच्छता, ड्रेनेज सिस्टम या गोष्टी त्या काळात नव्हत्या। त्यामुळे स्वाभाविकच माशांचं प्रमाण हे खूप जास्त होतं। मला आठवतं, आमच्या लहानपणी देखील माशांचं प्रमाण फार जास्त असायचं। फ्लाइंग माशा ज्या असतात त्या खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेरील पदार्थांवरती बसलेल्या असायच्या, घरामध्ये डायनिंग टेबलवरती असायच्या। आता त्या मानाने त्यांचं प्रमाण देखील आपल्याला कमी झालेलं दिसतं। आजकाल ते मिठाईच्या दुकानांमध्ये किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये देखील आपण इन्सेक्ट क्लिनर्सचे ते ट्यूबलाईट्स लावलेल्या बघतो, UV लाईट्स, ज्याच्यामध्ये त्या जळतात। त्यामुळं माशांचं प्रमाण हे खूप प्रमाणामध्ये आपल्याला आता कमी झालेलं दिसतं। परंतु जुन्या काळच्या गोष्टींच्या आधाराने, आणि तेही 300-350 वर्षापूर्वी विचार कराल तर समर्थ म्हणतात ते उदाहरण त्यावेळेला अत्यंत संयुक्तिक होतं। काय म्हणतात समर्थ? एखाद्याच्या ताटामध्ये खूप छान पंचपक्वान्न आहे, पुरणपोळी आहे, श्रीखंड आहे, बाकीचे सुंदर सुंदर भाज्या आहेत, भात आहे, आमटी आहे, सगळं काही छान आहे। आणि त्यांनी त्याचा छान आस्वाद घ्यायला देखील सुरुवात केली।
पण काय झालं, खाता खाता एक माशी उडत उडत त्या अन्नाच्या घासावरती येऊन बसली आणि अन्नाच्या घासाबरोबर त्या व्यक्तीच्या पोटामध्ये गेली. पोटामध्ये माशी गेल्याची त्या माणसाला जाणीव झाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ती माशी त्याने आपल्या आतमध्ये गिळली आणि गिळल्यानंतर त्याला मळमळायला लागलं. बघा, आपण हे नुसतं ऐकलं तरी आपल्याला मळमळायला लागतं. ज्या व्यक्तीच्या मुखात खरंच माशी गेली असेल त्याला कसं होत असेल बरं? अहो सोडा, आपण कधी कधी भोजनाला बसतो, छान भोजन असतं, पण नेमका आपल्या घासामध्ये एक भला मोठा केस येतो, सगळी अन्नावरची वासना उडून जाते. बघा, मळमळाल्यासारखं होतं आपल्याला. समर्थ म्हणतात की ही मक्षिका त्याने खाल्ली आणि त्याला मळमळायला लागलं. मळमळल्यामुळं त्याला वमन झालं, म्हणजे खाल्लेलं अन्न काही त्याच्या पोटामध्ये जिरलंच नाही, ते सगळं उलटून पडलं. आणि ते वमन कोणाच्या उपयोगाचं आहे? कोणाच्याच नाही. समर्थ हे उदाहरण आपल्याला का देत आहेत माहिती आहे का? ही सगळी श्रुती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, हे एक सुंदर भोजनाचं ताट आहे. आता त्याला अन्न म्हटलेलं आहे. आता मला सांगा, अन्नाशिवाय मनुष्याचं जीवन आहे का? अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो, म्हणजे वेद वेदांत हे सगळं काही मनुष्याचं पारमार्थिक जीवन आहे, आध्यात्मिक जीवन आहे. आता ह्या भोजनाचा तर आपण निश्चित आस्वाद घेतला पाहिजे, कारण ते आपल्या शरीराची गरजही आहे, त्यामध्ये आनंद देखील आहे. त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने या श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे याचा यथामती यथाशक्ती आणि काहीच नाही झालं तर सद्गुरू वचनांना प्रमाण धरून अध्ययन करावं. बघा, सद्गुरू वचन हे कधीच वेदांत बाह्य नसतं, कधीच या शहाशास्त्रांचा अव्हेर करणारं नसतं, लक्षात घ्या. त्यामुळे जरी तुम्हाला ते अवघड संस्कृत वाचता येत नसेल, तुम्ही आपल्या गुरुची प्राकृत वचनं ऐका, वाचा, त्यामधून तुम्ही त्याचंच अध्ययन करत असता. मग असं अध्ययन करत असताना काय गंमत झाली, जसं त्या व्यक्तीच्या पोटामध्ये घासाबरोबर माशी गेली आत, त्याप्रमाणे असं अध्ययन करताना ज्याने अहंकाराची माशी गिळली, इथं खरी मेख आहे. अहंकाराची माशी ज्याने गिळली, मग त्याला काय झालं, ती अहंकाराच्या माशीला गिळल्यामुळं हे सगळं तो वाचतोय, खातोय, पण मळमळ सुरू झाली. मळमळ होणं म्हणजे काय? अहंकाराने मळमळतं, मळमळल्याने भ्रम निर्माण होतो, हे सगळं जग फिरतंय. त्याप्रमाणे अहंकारयुक्त वेदांताचं अध्ययन देखील भ्रम निर्माण करतं. आपण कोणतरी पंडित आहोत, आपण कोणतरी मोठे आहोत, किंबहुना आपल्याला आपल्या गुरुपेक्षा जास्त कळतं, आपल्याला सगळी शास्त्र मुखोद्गत आहेत. आणि बघा, समाज देखील अनेकदा अशा व्यक्तींना इतक्या प्रमाणामध्ये स्तुतीसुमनं करतं की कदाचित त्या स्तुतीसुमनांमध्ये तो हरवून जाऊ शकतो. आमच्या नाथांना काशीमध्ये जेव्हा भागवताचा त्यांनी 11व्या अध्यायावरचा स्कंद पूर्ण केला आणि जेव्हा सगळ्या पंडितांनी एक मुखाने त्याची प्रशंसा केली, तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की नाथांसारखा संत होणं शक्य नाही, त्यांच्या इतका विद्वत्ता प्रचूर असा महात्मा होणं शक्य नाही. म्हणून हत्तीवरून नाथांची मिरवणूक काढण्याचं ठरलं. बघा बरं, प्रसंग अत्यंत गोड आहे. काशीसारख्या क्षेत्री हत्तीवरून नाथांची मिरवणूक काढण्याचं ठरलं. हत्ती मागवण्यात आला, पण माझ्या नाथांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादन करत एकच सांगितलं की हे सगळं माझ्या गुरुच्या कृपेचं फळ आहे, हे माझं नाही. आणि म्हणून त्यांनी त्या भागवताला हत्तीवरती विराजमान केलं, जनार्दन स्वामींना तिथं विराजमान केलं आणि स्वतः मात्र त्या हत्तीबरोबर खालून जमिनीवरून चालत चालत या यात्रेमध्ये सहभागी झाले. सज्जनो, हे आहे विद्वत्ता प्रचूर व्यक्तीने मक्षिका ग्रहण न केल्याचं प्रत्यक्ष उदाहरण. आणि या उलट आपण जेव्हा एखाद्या अशा वेदांतावरती काहीतरी PhD करतो, डॉक्टरेट करतो, कुठल्या तरी एखाद्या ग्रंथाचं आपण अध्ययन करतो, त्या निमित्ताने मिळालेल्या सर्टिफिकेटचा आपण अभिमान धारण करतो, 4 लोकांना अगदी अभिमानाने ते दाखवतो, घरामध्ये शोकेस करतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्यामध्ये मास्टरी मिळवलेली आहे. सज्जनो, ही आहे या वेदांताची, या 6 शास्त्रांची अभ्यास करताना अहंकाराची मक्षिका गिळल्याचं उदाहरण.
म्हणजे याचा अर्थ कुठल्याही संताने ते अध्ययन करू नये असं सांगितलं नाही. माझ्या समर्थांनी स्वतःही केलेलं अध्ययन आहे. त्यामुळं अध्ययनाचा कधीच अव्यय नाही आहे. अध्ययनाची प्रक्रिया काय आहे, अध्ययन कशासाठी करायचं आहे, ह्यावरती मात्र नक्कीच विचार केला गेला पाहिजे. का वाचायचं वेदांत, का वाचायची ही 6 शास्त्र? कारण ते ईश्वरीय तत्व किती अंगानी या ऋषीमुनींनी अभ्यासलं, किती पद्धतीने या ईश्वराचे श्वास आम्हाला त्याची अनुभूती देऊ शकतात. आणि त्या वेदांताला आपण एक आपला पांथस्थ या रूपाने जर स्वीकार केला आणि त्या पांथस्थाप्रमाणे त्याच्या चिंतनामध्ये आपण पडून राहिलो, तर सज्जनो, या भगवंताच्या श्वास निश्वासामध्ये तो आदिपुरुष देखील आपल्याला सापडू शकतो, निश्चित सापडू शकतो. पण माझं ध्येय त्याला प्राप्त करणं आहे, ना की त्या वेदांतांचा आधार घेऊन जगाला प्रभावित करणं आहे, ना की त्या वेदांताचा अभ्यास करून एक प्रवचन करणं आहे. कारण तो शब्दाचा प्रांतच नाही. पण मनुष्य हे सगळं समजून उमजूनही त्या अहंकाराला बाजूला ठेवू शकत नाही. कारण माशांचं प्रमाण फार झालेलं आहे. खरोखर माशांचं प्रमाण फार आहे या परमार्थाच्या क्षेत्रात. न जाणे कुठली मक्षिका येईल. कोणाला स्वतःच्या विद्वत्तेची मक्षिका गिळावी लागेल, कोणाला आपण किती सुंदर प्रवचन करतो, आपलं प्रवचनामुळे लोक किती मंत्रमुग्ध होतात याचा अभिमान होऊ शकेल, कोणाला आपल्या रूपाचा अभिमान होऊ शकेल. बघा, आजच्या काळातही मी बघतो अनेकदा कथावाचक मंडळी किंवा काही संत मंडळी इतके नटून थटून या व्यासपीठावरती बसतात. म्हणजे नेमकं काय सिद्ध करायचं आहे? तेज तर वैराग्याचं हवं ना, का तेज मेकअपने आणलं पाहिजे? खरोखर या सगळ्या मक्षिका आपल्याला आजच्या काळामध्ये दिसतात. अनेक ठिकाणी या संस्कृतचं इतकं सुंदर सुंदर विधान करताना एवढे पल्लेदार शब्दांचा वापर केला जातो की त्या पल्लेदार शब्दांना अगदी नागपुरी भाषेत सांगायचं जावं तर सामान्यांच्या पल्लेच पडत नाहीत ते. पण तरी देखील या पल्लेदार शब्दांचा वापर केला जातो. कोणासाठी केला जातो? काय सांगायचं आहे? हे सगळं सांगायचं आहे की मी किती हुशार आहे, मी किती पंडित आहे, मी किती विद्वत्ता प्रचूर आहे. आणि तेही असायला हरकत नाही. पण सज्जनो, ज्या विधानांमध्ये आपल्या गुरुच्या बद्दल ओलावाच नाही हो, हे सगळं गुरुकृपेचं आहे, हे माझं नाही, हा माझा अहंकार नाही, ही जर कृतार्थता असेल तरी देखील चला शेकडो गुन्हे तुमचे माफ होऊ शकतात. पण मनुष्य ह्या पद्धतीमध्ये खरंच राहायला शिकत नाही. तो तर केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून बऱ्याचदा म्हणतो की हो हे सगळं गुरूंनीच केलं बरं. पण बोलताना, उठताना, जाताना, येताना क्षणोक्षणी हेच आहे की हे सगळं मी केलंय, हे मी केलंय, मी केलंय. ही मीपणाची जाणीव न जाणे कशी आपल्या पोटामध्ये जाते आपल्याला कळत नाही. फार सावधानता ठेवावी लागते. जसं भोजन करताना अनेकदा लोक वारा घालायचे राजांना. का बरं? कारण त्या वाऱ्याच्या आधाराने कुठली माशी त्याच्या जवळपास फिरकू नये. आपले नामदेव महाराज देखील आपल्याला हेच म्हणतात ना, अहंकाराचा वारा न लागो मजला. अहंकाराचा वारा कधीच आपल्याला लागू नये. त्यामुळं आपण नेहमी गुरुकृपेच्या शीतलतेमध्ये राहावं. बघा, गुरुछत्रछायेखाली राहावं. गुरुछत्रछायेखाली ना या माशांना प्रवेशच नाही आहे. हा अहंकार शिरूच शकत नाही. आपण सतत गुरुच्या चरणांना धरून राहावं. प्रत्येक गोष्टीचं श्रेय त्याला द्यावं. अभ्यास करावा, अगदी मनापासून करावं, झिजावं. आपल्या देहाला सर्व दृष्टीने कष्ट द्यावेत याचं अध्ययन करण्यासाठी. बघा, मी कधी कधी त्या वेदपाठ शाळांमध्ये जातो, मुलांकडे बघतो, छोटी छोटी मुलं असतात पण काय अध्ययन करत असतात. वेदांताचा अभ्यास, हे 6 शास्त्रांचा अभ्यास ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. आपल्याकडे बघा, अनफॉर्च्युनेटली समाज व्यवस्थेमध्ये एखादा इंजिनियर एमटेक झाला की त्याला हायली क्वालिफाईड म्हणतात. पण एखादा वेदशास्त्र पाठशाळेमध्ये जर शिकत असेल तर मग काय तुम्ही भिक्षुकी करणार का? यापुढं काय करणार नेमकं? सज्जनो, तुम्ही एखाद्या वेदपाठ शाळेमध्ये जाऊन बघा किती लेवलचा बुद्ध्यांक लागतो या मुलांकडं, किती लेवलचं त्यांच्याकडे इंटेलिजंट असावं लागतं. तर कुठं जाऊन, नाहीतर अन्यथा तुम्ही आम्ही कधी कधी यजुर्वेद ऐकायला जातो आमच्या गुरुजींच्याकडं. ते मग कधी कधी प्रेमाने म्हणतात, ही घ्या ग्रंथाची कॉपी, तुम्ही देखील वाचा. अरे बापरे,
हे वेदांत वाचणं, हा यजुर्वेद वाचणं, ऋग्वेद तर त्याहूनही अवघड आहे म्हणतात, पण त्या शब्दांची फोड करून ते बरोबर वाचणं, कुठं जोर देणं, त्या हातांच्या पद्धती, हे सगळं काही गुरुमुखातून शिकावं लागतं. फार त्याच्यासाठी अभ्यास लागतो. हा अभ्यास करण्यासाठी फार झिजवावं लागतं स्वतःला. मला वाटतं हे सगळं करावं. किंबहुना अशा घटकांना समाजामध्ये प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. आम्ही सनातन म्हणणाऱ्या मंडळींनी वेदपाठ शाळांना विशेष सहकार्य करावं. आपल्या घासातला घास काढून त्यांना द्यावा. हे सगळं कशासाठी करावं की जेणेकरून ही सनातन परंपरा आपण पुढच्या लोकांसाठी देखील जतन करू शकू. असे पंडित पुढच्या काळासाठी देखील तयार होत राहतील. पण या पंडितांना देखील हेच सांगणं आहे की हा वेदांताचा अभ्यास करत असताना तुम्ही सतत गुरुनिष्ठ राहा, गुरुचरणांचा आश्रय घेऊन राहा. या वेदांताने कधी शुष्क होऊ नका. तुमच्या डोळ्याची नमी कधी कमी होऊ देऊ नका. वेदांत वाचत असताना अश्रूंच्या धारा लागल्या तर आहा, हे तर ज्ञानाचं केशर कस्तुरीचं मिश्रण होऊन जाईल. खरोखर ज्याचा अहंकार संपला असे नाथांसारखे पंडित हे विरळाच. अन्यथा आपण या समाज व्यवस्थेमध्ये बघतो की जेवढं ज्ञान तेवढी भावामध्ये आपल्याला घसरण झालेली दिसते. जेवढं ज्ञान तेवढा अहंकाराचाच आपल्याला वारा त्याच्या आजूबाजूला घुटमळताना दिसतो. जेवढं ज्ञान तेवढी त्याच्या पोटामध्ये असलेली मक्षिकाच आपल्याला दिसते. आणि मक्षिका पोटामध्ये गेल्याचं एक लक्षण तुम्हाला सांगतो. बघा सज्जनो, ज्याच्या सान्निध्यामध्ये गेलं असता आपल्याला समाधान मिळत नाही, असमाधानच मिळतं. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तया संगतीची जनी कर्ण गोडी, जया संगतीने मती राम सोडी. बघा, बऱ्याचदा अशा पंडितांच्या जवळ आपण गेलो ना की फार इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो आपल्याला. अरे बापरे, आपल्याला त्याच्यातलं काही माहिती नाही. ते ज्या शास्त्रांची नावं घेतात ती देखील आपल्याला माहीत नसतात. मग त्याच्या आतमध्ये काय लिहिलं याचा तर प्रश्नच नाही. अशा लोकांच्याकडे गेल्यानंतर आपलं कित्येकदा समाधान भंगतं. आपल्याला वाटतं काहीच केलं नाही आपण आपल्या आयुष्यात, काहीच माहीत नाही आपल्याला. पण सज्जनो, ज्याला एक रामनाम कळालं त्याला सगळ्या वेदांताचं मर्म कळालं. बघा, त्या रामनामामध्ये ज्याची जिव्हा निरंतर रंगली त्याला आणखीन कुठल्या शास्त्रात ध्यानाच्या आधारे रंगण्याची गरज नाही. ही रामनामाला पुष्टी देणारी अवस्था आहे. त्या वेदांचं मर्म जाणण्याची अवस्था आहे. म्हणून तर जगद्गुरू म्हणतात ना की वेदांचा तो अर्थ आमासाची ठाव. अरे कसा ठाव? कारण रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. निरंतर त्या वेदाध्ययनाचं मर्म ज्या जगद्गुरूंनी जाणलं त्याची किल्ली आहे नाम. मग मला असं वाटतं की जर अहंकाराचा वारा आपल्याला कधीच लागू नये असं वाटत असेल तर आपण गुरूंनी दिलेल्या साधनेचा आश्रय घ्यावा. बघा, रामनामाचा आश्रय घ्यावा. आणि ते रामनाम घेणाऱ्याला देखील एक सूचना आहे. अनेकदा मी बघतो मंडळी, कधी कधी दासबोध, मनाचे श्लोक आपण कोणाला म्हटलं ना, अहो तुम्ही ऐकता का? सध्या दररोज झी 24 तासवर असतात. नाही, आम्ही नाम घेतो, आम्हाला याच्यातला काही अर्थ कळत नाही, आम्हाला काही जाणून घ्यायचं नाही, आम्ही फक्त नाम घेतो. कित्येकदा नामाची देखील ही संकुचित अवस्था आहे. मी नाम घेतो, मी नाम घेतो, हा देखील अनेकदा अहंकाराचंच आपलं कारण ठरू शकतं. सज्जनो, अहंकार तुटलेली वेगळीच असते व्यक्ती हो. तो सगळ्याचं स्वागत करतो, तो कशाचाच अव्यय करत नाही. पण तो इतका साधननिष्ठ असतो की प्रत्येक गोष्ट ऐकताना आपल्या साधनेच्या गाळणीतून त्या गोष्टीला तो जाणून घेत असतो. तो कधीच कुठल्याही शास्त्राचा निषेध करत नाही, परंतु या प्रत्येक गोष्टीचं मर्म तो आपल्या हृदयामध्ये जाणतो. आणि हे त्यालाच कळतं ज्याला आपल्या अहंकाराचं विसर्जन करता येतं, ज्याला ही मक्षिका कधीच आतमध्ये जाऊन खाल्लेल्या अन्नाचं वमन करायला लावत नाही. असं हे विलक्षण अहंकाराच्या विसर्जनाचं शास्त्र समर्थ आपल्याला सांगत आहेत. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.